अविनाशला पैसे दिले, पण मला एका शब्दाने बोलली नाही नेहा. काय चाललंय तिचं? काय चाललंय? तुला काय झालंय? मला काय झालंय? तू उद्याचं प्लॅनिंग केलेस की नाही केलेस? उद्या काय? विसरलास? उद्या तर बर्थडे ना. ओ ओ शुअर या. नाही, मला लक्षात होतं. मी बघत होतो तुला लक्षात आहे की नाही. माझ्या लक्षात आहे. उद्या तर आपल्या दोघांचा एकत्र बर्थडे. आय नो. उद्या बर्थडे असला तरी मी शाळेला दांडी मारणार नाही. गुड. मला शाळेत सगळ्यांना चॉकलेट्स वाटायचे. ओके. आमच्या शाळेत ना प्रत्येकाच्या बर्थडेला केक कटिंग सुद्धा होतं. रिअली? अरे वा. तू सुद्धा ऑफिस मध्ये सगळ्यांना चॉकलेट्स वाटायचे. ओके, वाटीन. आणि ऑफिस मधून लवकर घरी यायचं. कशाला? कशाला आपल्याला तर केक कटिंग करायचंय ना. ओ येस. आणि माझा बर्थडे विसरायचा नाही. माझा बर्थडे जर विसरलास ना तर मी देव बाप्पाला सांगेन की आमचा बर्थडे एकत्र ठेवू नकोस. ओले बापले, रिअली? ओके, सॉरी, नाही विसरणार. ओके ओके, बाय बाय. यश, काय को? काय रे, काय झालं? अपसेट दिसतोयस. नाही अगं, परी बर्थडेची आठवण करून देत होती. हो, एक वेळ तू तुझा बर्थडे विसरशील पण परीचा बर्थडे कधीच विसरू शकत नाहीस. आय नो. खूप एक्सायटेड आहे ती आणि मला धमकावलंय की लवकर यायचं ऑफिसमधनं, आपण केक एकत्र कट करायचंय. हो, दॅट्स गुड. यश, हा, नेहा काही बोलली का तुझ्याशी? त्या दिवशी जे ऐकलं होतं. ऍक्च्युली मला एक काम आठवलं, तेच करायला निघालो होतो मी. वाटेत परी भेटली. मी जरा ते पटकन करून येतो. आपण बोलू नंतर. हा, अरे यार, यशने मला स्वतःहून फोन का नाही केलाय? सगळं नॉर्मल झालं असेल तर कळवायला पाहिजे ना मित्राला. वा रे वा. हे मीच करतो. नाही, मी नाही करणार. अरे तर स्वतःहून करायला पाहिजे ना फोन. या. काय झालं सर? आला का फोन? नाही आलाय फोन अजून. ठीक आहे, हे असंच होणार आहे. मित्राची किंमत नसते ना. एरवी आयडिया हवी असते तेव्हा, समीर आता काय करू, समीर आता मला सल्ला दे, समीर मला गाईड कर. आता काय, आता सगळं नॉर्मल झालं असेल. बसला असेल बायकोशी गप्पा मारत, तिचं कौतुक करत, आता तिला समजून घेत. आता काय, घर का समीर दाल बराबर. सर, मी बोलू का नेहाशी? माझ्या डोक्यातून ना ती गोष्ट जातच नाहीये सर. नाही, कुणाशीही कुणीही काहीही बोलायचं नाहीये. हो सर, कोणाशी नाही, नेहाशी. ती माझी पण मैत्रीण आहे ना सर. पण हा मुद्दा मैत्रिणींमधला नाहीये ना, नवरा बायको मधला पर्सनल मुद्दा आहे हा. तुम्ही का बोलताय? हो सर, बरोबर आहे. पण आता तुम्ही मला सांगितलंय ना, मग मी तिच्याशी बोलूच शकते. पण मी तुम्हाला सांगितले, त्यांना माहिती नाहीये ना. तुम्ही नका ना, तुम्ही प्रॉमिस केलं होतं ना, मग नका बोलू आता. तरी तुमचा हट्ट असेल तर बोला खुशाल. चालेल? हो, बोला ना. थँक्यू. मग त्यानंतर आपली एंगेजमेंट तुटली आणि लग्न काही होणार नाही. हो, कारण तुम्ही नेहाशी बोललात म्हणजे मी तुम्हाला सांगितलं यशला कळेल, तो माझ्याशी बोलणं टाकेल, मला सोडून देईल. मग मी तुमच्या पदरात कसा पडणार ना शेफाली. नाही, सॉरी, मी नाही करणार कॉल. आय प्रॉमिस. थँक्यू. फक्त हे प्रॉमिस पुढच्या तासाभरानंतरही लक्षात ठेवा प्लीज. हो सर. बरं, तुम्ही आता निघताय का? नाही, मी थोडा वेळ अजून जरा म्हणजे कामही आहेत, मी ती कामं करेन आणि मग निघेन. आय एम सॉरी शेफाली, आज आपण एकत्र नाही जाऊ शकणार. नाही, हरकत नाही, मी निघते. हो चालेल. बाय. बाय. टेक केअर. नाही आला यार.
सगळं नॉर्मल झालं तर मित्राला कळवायला पाहिजे ना. माझं म्हणजे बेगाने भांडण मी समीर दिवाना. अहो हे काय अजून आवरलं नाही तुम्ही? नाही. हो असं काय करताय? ते डॉक्टर काय आपल्यासाठी बसलेत का? इतर पण पेशंट्स आहेत ना, त्यांना उशीर करून कसं चालेल? आणि अहो यशनी एवढी अपॉइंटमेंट घेतलीये म्हणून लगेच तयार झाले ते डॉक्टर. वेळेवर जायला नको का आपल्याला? होऊ दे उशीर. म्हणजे मला यायचंच नाहीये. त्या डॉक्टर कडनं मी उपचार करून घेणार नाही. तर हे काय बोलताच? मी नाही येणार म्हटलं ना. जोपर्यंत तुम्ही यशला अविनाश बद्दल सांगत नाही तोपर्यंत मला कुठल्याही डॉक्टर कडनं कसलेही उपचार करून घ्यायचे नाहीयेत. हो हे काहीतरीच काय तुमचं? काहीतरीच काय? हे गरजेचं आहे, कळलं का? गेले कित्येक दिवस तो माणूस कोण आहे कोण आहे कोण आहे म्हणून मी माझं डोकं खात होतो आणि मला काय कळत नव्हतं. पण जेव्हा तो कोण आहे हे कळलं तेव्हा तुम्ही काय सांगितलं? अविनाश बद्दल यशकडे काही सुद्धा बोलायचं नाही बरं का, लक्षात ठेवा. अरे मग लक्षात ठेवून उपयोग काय? ज्या गोष्टी आपल्याला कळतात त्या जर लोकांना सांगता येत नसल्या तर त्या आठवून तरी काय करायचंय? त्याच्यापेक्षा मी विसराळ असलेलाच बरा ना. कारण ज्या गोष्टी माहीत होतात त्या बोलायच्याच नाहीत तर आयुष्यात त्याचा उपयोग काय आहे? या गोष्टी लक्षात नाही ठेवायच्यात मला. मॅडम काय रे, काय झालं? अहो मॅडम तुम्हीच सांगितलं होतं ना नाटकं चालू असू दे म्हणून, तेच चालू आहे. नौटंकी. काम झालं? हो झालं ना. होता कुठे इतका वेळ? कुठे होतो म्हणजे काम करत होतो. कळवलं नाहीस? गायबच झालास तू. अजून तासभर उशीर झाला असता ना तर माझी माणसं पाठवणार होते तुझ्या मागे. आणि माझ्यावर काम करताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची, शहाणपणा करायचा नाही. मॅडम मी कशाला करू शहाणपणा? अहो मी तिथे गेलो होतो ना, तिकडे परिस्थितीच अशी होती की मी तुम्हाला कॉल पण करू नाही शकलो. सांगितलं ना तुला शहाणपणा करायचा नाही माझ्या समोर. का करतोय शहाणपणा? हा काय परिस्थिती होती? काय झालं होतं एवढं? काय झालं होतं एवढं? सांगतो मॅडम. नेहाकडे पैसे मागायला जेव्हा गेलो तेव्हा या रूम मध्ये एकटीच होती. पैशांची व्यवस्था केलीस तू नेहा. खूप बरं झालं, खूप उपकार झाले नेहा. आता आपल्या परीला कोणी काही करणार नाही. यशला मला सांगायला हवं. त्या माणसांना आता लगेच हवेत पैसे. फार वाईट माणसं आहेत ती. हो पण तरी मला यशला हे सांगायला हवं. पण यशला सांगितलं आणि त्या सरांनी नको देऊ असं सांगितलं तर? परीच्या बाबतीत रिस्क नको घ्यायला म्हणून म्हणतोय मी. तेवढ्यात यश सर आले. यश तू लवकर आलास? व्हॉट? हो, नेहाने मला यश समोर पैसे दिले आणि यश सर त्याच्यावर काहीच बोलले नाहीत. ना मला विचारलं ना तिला विचारलं काय खरं काय खोटं काहीच विचारलं नाही. दॅट्स स्ट्रेंज. मग काय मी पैसे घेतले आणि तिथून निघालो. आपण जाताना खूप टेन्शन आलं होतं मला, गांगरलो होतो मी.
मला आधी वाटलं होतं यश सर पहिलं नेहा मॅडमशी बोलतील, मग तिच्याशी बोलल्यानंतर मला बोलवतील तिथे आणि मला काय काय विचारतील मला माहित नव्हतं, म्हणून मी सगळी तयारी करून गेलो होतो. काय थाप मारायची, काय खोटं बोलायचं, कधी खोकायचं, कधी रडायचं, सगळी तयारी केली होती. पण यातलं काहीच घडलं नाही. म्हणजे बायकोवर एवढा विश्वास? काहीतरी गडबड आहे. यशचा नेहावर एवढा विश्वास आहे. मला यशचं वागणं पटत नाहीये. मॅडम, मला पण यश सरांचं वागणं पटत नाहीये. यश विचित्र वागतोय हे खरं आहे, पण काय कारण काय? हे नवरा बायको मध्ये पण नेमकं काय चाललंय? तुझे पैसे कुठे आहेत? हा, तुझे पैसे कुठे आहेत? माझे पैसे मॅडम माझ्याकडे आहेत. म्हणजे ते रूमवर ठेवलेत. गड, आणून दे. मला पैसे हवेत. मॅडम, तुम्हाला हवेत पैसे? काम आहे माझं. मग कशासाठी? का कशासाठी हे प्रश्न तू विचारायचे नाहीत. मी जे सांगेन ना तेवढंच करायचं. मॅडम, बरोबर आहे तुमचं, पण हे सगळं मी पैशांसाठीच करतोय ना. मला पैसेच नाही मिळाले तर मी हे सगळं का करू? राईट राईट, माहिती आहे मला तू हे सगळं पैशांसाठी करतोय. यापेक्षा जास्त पैसे हवे? मग आता तुझ्याकडचे जे पैसे ते परत दे. त्यावर तुला पाणी सोडावंच लागेल. या बिलीव्ह मी, ह्याच्यापेक्षा 10 पट पैसे मिळतील तुला. आणून दे पैसे. बर. निघ ना. निघ. हॅलो, मी काही पैसे पाठवते. ते मला अकाउंट्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. डिटेल्स पाठवते लवकरच. या. यश, तू लवकर आलास? त्याची तब्येत विचारायला बोलवलं होतं. हो. बोल. काय रे माझ्या मित्रा, झाला का प्रॉब्लेम सॉल्व्ह? ब्रो, मी तुला आधीच म्हणलं होतं, गोष्टी सॉल्व्ह होण्याकरताच असतात. प्रॉब्लेम असा आहे ना की आपण त्याला ओव्हर थिंक करून जास्त कॉम्प्लिकेटेड करतो, आणि तेच तुझ्या बाबतीत झालं होतं. मी तर तुला आधीच म्हणलं होतं, अरे नेहाची याच्यामध्ये काही चूकच नसणार. ती तुझ्यापासून मुळात का लपवेल? फक्त तिला जरा वेळ दे, तिला संधी दे, ती तुझ्याकडे येईल, तुझ्याशी बोलेल, शेअर करेल. पण आपलं तसं नव्हतंच. आपण तिलाही संधी देत नव्हतात, कारण आपल्याला धीर धरवत नव्हता आणि स्वतःहूनही जाऊन बोलत नव्हतास, म्हणून हे सगळं होत होतं. पण ठीक आहे, चल चल चल. आता तू एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या आयुष्यामध्ये माझ्यासारखा एक मित्र आहे, जो मित्र कम मेहुणा आहे, जो तुझा सगळं आहे, आणि तो तुला जे सांगतो ना ते बरोबर असतं. झालाय की नाही आता प्रॉब्लेम सॉल्व्ह? पण तू मला स्वतःहून कळवायला होतं, हो की नाही? पण ठीक आहे, बरं ऐक ना, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. उद्या तुझा बर्थडे की नाही, मग आता फार विचार करू नको. मी एक तुझ्यासाठी अप्रतिम पार्टी प्लॅन करतो. तू आणि नेहा फर्स्ट क्लास पैकी फिरून या. वेदरही छान आहे, कमाल आहे, धमाल कर. हवं तरी काम कर, परीला आमच्याकडे ठेवून जा. अरे नको, एक मिनिट, परीचाही वाढदिवस आहे ना. अरे मग उलट तुम्ही तिघे मिळून जा. हा, फक्त एक काम कर, जिथे जाल ना ते डेस्टिनेशन मला सांगून ठेव. मी सरप्राईज प्लॅन करतो. म्हणजे परीसाठी तर काहीतरी करूच या, पण नेहासाठी तर इतकं कमाल सरप्राईज प्लॅन करू ना. आमचं काही बोलणं झालं नाहीये समीर. का? काय झालं?
समीर अरे अरे ते का काय झालं, बोलणं का नाही झालं? नेहाने आज अविनाशला काही पैसे दिले माझ्यासमोर. कसले पैसे, कुठले पैसे, कशासाठी दिले मला काही सांगितलं नाही यार तिने. अरे नाही नाही नाही, पण तू मी आत्ता म्हणालो तसं ना, तू कॉम्प्लिकेटेड नको करू. कदाचित ती तुला सांगणारही असेल. आणि असं होतं ना, आपण घरातल्या नोकर माणसांना कधी कधी पैसे देतो. आता प्रत्येकाला पैसे दिलेले ती तुला सांगत थोडीच बसणार आहे. असंही तर तू फार विचार नको करू असं मला वाटतं. ती सांगेल. बाय समीर. हॅलो हॅलो यश, हॅलो. असं का होतं या दोघांमध्ये? आज कुणीतरी उदयच्या स्वप्नात बुडालेलं दिसतंय. हे यश आणि परीचा बर्थडे आहे ना उद्या. यशने काहीतरी प्लॅन केलाच असेल ना. तुम्ही कुठे फिरायला जाणार आहात का बाहेर? काकू अजून काही ठरलं नाही. हे पण गंमतच आहे ना, म्हणजे यश आणि परीचा बर्थडे एकाच दिवशी. तसेही ते दोघं बापलेक म्हणून छान शोभतात. आणि त्यांचं जुळतही छान ना. नेहा, तू यशला बर्थडे साठी काय गिफ्ट देणार आहेस? काकू मला काही सुचत नाही. तू मला काही सुचलं तर सांगा ना. अगं मी काय सांगू तुला. तू जे देशील ना ते त्याला आवडेलच. तू अगदी साधा पाण्याने भरलेला ग्लास जरी त्याला दिलास ना तरी तो अमृत समजून पिईल. ग तुमच्या दोघांचं नातंच इतकं सुंदर आहे ना ग, की पाहणाऱ्याला असं वाटतं की आपला संसारही तुमच्यासारखाच असावा. म्हणजे तुमच्या दोघांमधला खरेपणा, तुमच्या दोघांमधला समजूतदारपणा, एकमेकांबद्दलचा आदर, विश्वास, काळजी. हे अगं मी इतकं बोलते की माझीच नजर लागेल हो तुला. एक तू आटपून घे. मी आलेच. दिसणाऱ्यांना सगळं किती छान दिसतंय, पण माझ्या आणि यशमध्ये काहीतरी बिनसलंय. आणि मलाही आता खूप गिल्टी वाटतंय. यशला जे कळायचंय ना ते माझ्याकडूनच कळू दे. उद्या केक कटिंग नंतर मी सगळं यशला खरं खरं सांगणार. माझाच नाही, परीचाही वाढदिवस आहे. उद्या वाढदिवस साजरा करताना मी असेन, पण तोवर जर का नेहाने नाही सांगितलं तर